हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. भावांना तुमचा निघाला होता ऑर्डरवरती. आपल्या मर्सिडीजला पेट्रोल टाकलं, बाहेर निघालो आणि गाडीचं पुढचं टायर आहे पंचरना. म्हटलं घ्या, झालो. इथूनच सुरू झालं होतं आमचं. भावानं टायर खोललं ना. म्हटलं थांबा, म्हणे 1 मिनिटात करून देतो. म्हटलं 1 मिनिटात? म्हटलं चला याला विचारून 1 मिनिटात कसं. त्याला बोललो काय रे भाऊ? म्हणे कुछ नाही बोले, आप भी ठीक कर देता हूँ. म्हणलं आप भी तर तुला टायर खोला. भाऊने तेवढंच फास्ट काम केलं बरं का. लगेच आम्ही गाडीचं टायर बिअर बसवला गाडीने, निघालो नामपूरकडे. पण तुमच्या भावाला नामपूरला नाही जायचं होतं भावांनो. कुठं जातोय सांगतो ना तुम्हाला. गाई कशाला करता, पूर्ण व्हिडिओ बघा ना तुम्ही. रात्र झाली ना भाऊ डायरेक्ट. आता विचार करा तुमचा भाऊ किती लांब जातो. दिवसा निघालेला, रात्र झाली आणि फायनली आपण पोहोचलो होतो त्या ठिकाणी जिथे आपल्याला ऑर्डर होती. म्हटलं चला भावांनो, पहिले जेवणाची व्यवस्था बघू. जेवण वगैरे केलं आम्ही एकदम शांततेत आणि डायरेक्ट मेहंदीचा शो करताना भाऊ म्हणे काढ बरं का म्हणे आपला व्हिडिओ. म्हटलं 100%. आणि हे असे सजत होते जसं यांचंच लग्न आहे. मेहंदी स्टार्ट होण्याआधी तुम्ही हे बघा ना, भावाने डान्स कसा केला. डान्स एकदम जोरात झालेला होता आणि हे काका म्हणे माझा व्हिडिओ काढ म्हणे. म्हटलं काय? मग आजी मागून बोलला म्हणे काकाने ती आजी म्हणे. म्हटलं काय बोलतोय? बघितलं तर अरे बापरे, हा मोठाच सीन आहे. लगेच आपण नवरदेवाला म्हटलं चल भाऊ पहिले मेहंदीचा शूट करून घेऊ. म्हटलं तुझे फोटो वगैरे काढून. आजयनं पद्धतशीर फोटो काढले. भाऊ डायरेक्ट खुश. आणि आपला एसपी नाना पुढेच नाचायला लागला ना. शूट वगैरे करून फायनली पोहोचलो आपण रूमवरती भाऊ. कारण की प्रवास लांबचा होता, दमलेलो होतो. सांगतो ना भाऊ कुठं आलेलो आहे आपण. हा आपला रूम होता. आपण आलेलो आहे भाऊ घाणेगावला ऑर्डरला. मग यांना बोललो आपापले शस्त्र काढा आणि लागा तयारीला. भावांनी काढले आपले आपले कॅमेऱ्याने, लागले तयारीला. तेवढाच चोर सम्राट भगवान मास्तरची झाली ना भाऊ एंट्री. 21 नंबर गाडी म्हणजे भाऊ तुम्हाला तर माहिती आहे चोर सम्राट म्हणजे काय विषय नाही. कारण की नाव असं आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं. बँड गाडी बाई आली, मांडव पण चालू झालं आणि नाचत कसे होते ना भाऊ एकदम तालावरती. कारण की भाऊने ढोल ताशा पण लावलेला होता बरं का. आणि फायनली तुमचा भाऊ छतवरती गेला. तुम्ही म्हणत असाल आता भाऊ छतवरती का बरं चढला तू? कारण की ड्रोन मला इथून फ्लाय करायचा होता, कारण की खूप केबली वगैरे होते. चला मग तुम्हाला आमचं टीमचं इंट्रोडक्शन करून देतो. हा आहे जे, हा काढतो कॅन्डिड फोटो एकदम ब्रँडेड. हा आहे विकी, हा करतो ट्रॅडिशनल फोटो. आणि हा एमचे एसपी नाना, तुम्ही तर ओळखत असाल, व्हिडिओ करतात हे ट्रॅडिशनल. आणि मग मुक्तार भाऊ म्हणे कसे गाणे चालू आहेत. म्हटलं भाऊ तुमचा नाथ कुळान पब्लिक धुळा आहे. म्हटलं काय विषय नाही. म्हटलं भाऊ खूप ऑर्डरींना भेटले आपल्याला, कारण की गाणे खूप छान म्हणतात. आणि तुमच्या भावानं ड्रोनचा शॉट असा मारला लॉंग, तुम्ही बघत राहणार डायरेक्ट कसा शॉट. कारण की तुम्हाला माहिती तुमच्या भावाला बडाई आवडत नाही. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या की व्हिडिओ कसा काढलाय तुमच्या भावाने ड्रोनचा. आणि बघा हे जे नाना काय करतो लहान मुलांसोबत, कारण की आम्हाला चिडून पळत होता. मग फायनली हळदीचा टाइम आला. हळद वगैरे लागणं सुरू झाली. भाऊ म्हणे व्हिडिओ फोटो करून घेऊ आणि डायरेक्ट निघू म्हणे. म्हटलं ठीक आहे ना, काय अडचण नाही. हळद वगैरे लागून गेली, कारण की क्राऊड खूप होता. तुम्हाला माहिती आहे फोटोग्राफरांचे किती हाल होऊन जातात. म्हटलं चला नवरीचं शूट करून घेऊ हळदीचा. नवरीचा शूट वगैरे गेला. लिटरली सर्वांना झोप लागत होती. म्हटलं चला शूट तर करून घ्या, मग झोपायलाच जायचं. तिथं आपल्याला आहे ना एक न्यू मेंबर भेटला, म्हणजे आपला मित्रच आहे चांगला. तो म्हणे लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हटलं ठीक. आणि आता तुम्हाला कळालं असेल क्वालिटी किंग का बरं म्हणता मग चोर सम्राटला. फायनली आपण पोहोचलो होतो आपल्या आपल्या रूमवरती झोपायला. कारण की तुम्हाला माहिती आहे हाल खूप झालेले होते. हळदला खूप क्राऊड झालेला होता. सकाळी उठलो आवाज यायला लागला. म्हटलं काय सीन आहे बघू. तर आजय म्हणे दुसरा मांडव आहे म्हणे आज म्हणे. बघितलं मग फुल डान्स वगैरे चालू होता. रिदममध्ये डान्स करता खूप आवडता आपल्याला असा डान्स. असं वाटत होतं जाऊ नाचू. म्हटलं नको, जायचं होतं आपल्याला. फायनली तुमचा भाऊ पोहोचला होता. कुठं? जोडग्याला. लग्न जोडग्याला होतं ना, म्हणून जोडग्याला यावं लागतं. एंट्री झाली ना आपल्या साहेबांची, आविष्कार भुसे साहेब. अहो अख्खा महाराष्ट्र बघतं यांना. मग दादा म्हणे चला म्हणे येतो म्हणे. पब्लिक बोलली ओके दादा म्हणे तुम्ही आले धन्यवाद. मग भाऊ गेले पुढे. फायनली खूप टाइम झालेला होता. मला काही शूट भेटला नाही. पण एसपी नाना म्हणे मावशी म्हणे 2-3 फोटो काढून द्या म्हणे. मला इतका हसू येत होता त्या गोष्टींवरती. म्हटलं असा काय म्हणतोय 2-3 फोटो. आणि आम्ही निघालो, कारण की रात्रीचे 8 वाजून गेले आम्हाला निघायला. थोडं थांबलो रस्त्यात पाणी पिण्यासाठी, खूप दमून गेलेलो होतो. मग निघालो इथून डायरेक्ट घरी.
भेटूया भावांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमच्या भावाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.